दशरथ माने, प्रेमाने सर्वजण त्यांना दादा म्हणतात. यांचा जन्म शेतमजूर कुटुंबात झाला. त्यांचे पालक श्रीरंग माने आणि मालन माने हे वारकरी संप्रदायातील दाम्पत्य. त्यांच्या आध्यात्मिक पार्श्वभूमीमुळे त्यांनी दादांच्या जडणघडणीत जीवनातील मूल्ये रुजवली आणि विकसित केली. 2002च्या आरंभापासूनच सोनाई प्रतिष्ठान तळागाळातील लोकांचे जीवनमान उंचावण्याच्या ध्येयानं प्रयत्नशील आहे. लहरी निसर्गावर अवलंबून असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या पिकांसाठी सोनाई हा आधारस्तंभच बनलेला आहे. त्यांना त्यांच्या शेती उत्पादनासाठी स्थिर आणि खात्रीची बाजारपेठ मिळाली आहे. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या पिकाचा योग्य मोबदला देखील वेळेत मिळू लागलाय. सुनामी, पूर, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तींच्या समयी सोनाईनं तत्परतेनं पुढाकार घेऊन उदार मनानं आर्थिक मदतीचा हात पुढे केलाय. वर्ष 2012 दुष्काळ प्रभावित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सोनाई प्रतिष्ठाननं रुपये 21 लाखाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला. तसंच टँकरद्वारा मोफत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील केला. सोनाईनं भीषण दुष्काळी परिस्थितीत चारा छावणीच्या माध्यमातून 7,000 पेक्षा जास्त पशुधन जगवून त्यांना नवजीवनच प्रदान केलं. पर्यावरणाची जाणीव असलेल्या माने कुटुंबियांनी इंदापूर परिसरात जलसंवर्धनासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली. सोनाई प्रतिष्ठाननं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांच्या मदतीसाठी सर्वधर्मीय 71 विवाह सोहळ्यांचे भव्य आणि निःशुल्क आयोजन केले. गरजू लोकांसाठी नियमित आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि मोफत शस्त्रक्रिया यांचे आयोजन केले जाते. विशेष करून तज्ञ डॉक्टरांना यामध्ये बोलावण्यात येते. निरोगी आरोग्य जगण्याचा मंत्र आत्मसात करण्यासाठी योगगुरू स्वामी रामदेव बाबांच्या मार्गदर्शनाखाली 5 दिवसांचे योग शिबिर आयोजित करण्यात आले. विद्यार्थी दशेत असताना सहन केलेल्या त्रासातून प्रेरणा घेऊन दादा तरुणांना शिक्षणासाठी आणि व्यावसायिक प्रशिक्षणासाठी नेहमीच मदत करतात. सोनाईनं आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यातून हजारो तरुणांना मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे. अनेकांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू केला. सोनाई प्रतिष्ठान त्यांना फायदेशीर व्यवसाय कसा करावा याचं मार्गदर्शन देखील करतं. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती देण्यासाठी नियमित कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. सुदृढ आणि सशक्त पिढी घडवण्याचा कैवार घेणारे दादा माने हे सदैव उत्सुक आणि प्रयत्नशील असतात. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र प्रवीण माने यांच्या पुढाकारानं कुस्ती संकुलाची स्थापना करण्यात आली. इथे पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीचे निवासी कुस्ती प्रशिक्षण देऊन नामांकित मल्ल घडवण्याचे कार्य निःशुल्कपणे सुरू आहे. इथे रोज 2 वेळा दुधाचा खुराक देखील निःशुल्क पुरवण्यात येतो. दादांच्या सामाजिक बांधिलकीचा वारसा समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलत प्रवीण भैया आज राजकारणात सक्रिय आहेत. दादांच्या सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचे धाकटे बंधू हरिश्चंद्र आणि विष्णुकुमार, सुपुत्र प्रवीण आणि अतुल, पुतण्या किशोर आणि सर्व माने कुटुंबीय हिरिरीनं भाग घेतात. दादा हे स्वतः श्री श्री रविशंकरजींचे अर्थात आदरणीय गुरुजींचे साधक आहेत. अवघ्या विश्वाचे कल्याण आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य ही त्यांची शिकवण आचरणात आणण्यासाठी दादा सतत प्रयत्नशील असतात. सोनाई परिवारातील सर्व कर्मचारी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षण घेतात. तसंच समाजातील इतरांना देखील त्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. आजपर्यंत सोनाई प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या 10,000 पेक्षा जास्त नागरिकांनी बेसिक, YLTP, ॲडव्हान्स्ड
आणि DSN कोर्स यामध्ये सहभाग घेतलाय. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तुकाराम महाराजांच्या या उक्तीप्रमाणे सोनाई परिवार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लोकांना मदतीला धावून जाण्यासाठी सदैव तत्पर आहे.